तर काहीतरी महत्वाची प्रोसेस चालू झाली. हो. मॅगी. हा. आता ते पाणी काढणार आहे तुमचं व्हाईट हा? कलरचं वरचा लेअर पाण्याचा. हा. ऑथेंटिक आहे का? हायजेनिक मॅगी बनवते. हायजेनिक मॅगी बनवते मी. मैदा बाजूला काढायचा म्हणजे मैदाच खाणार आहे आपण पण मैदाच पाणी ओके ओके ओके. लावायला पाहिजे ना. कळलं पाहिजे. ओके. चुकीच्या साईड नाही ना ग, तिकडनं ते खड्डा आहे बघ ना ते काढायला. एक जरी कण पडला आणि भेंडी कसली गरम होतोय. हा ना, पाऊस बंद आहे एकदम. ते कोरडं झालं तर ते झालं पाऊस तेच. बंद. आता याच्यात नवीन पाणी टाकशील. हा? नवीन पाणी टाकशील यात. हा? मग हा. पाणी नाही टाकायचं. नाही टाकायचं. कच्चा मसाला. तसं नाही ग, थांबत आहे तुम्ही. पण त्याला ग्रेव्ही पाहिजे ना थोडी अशी. आता तुम्ही ना प्रोफेशनल शेफ बनवते. थोडस पेशन्स लागतं. पेशन्स तुमच्याकडे नाहीये. त्याला ते स्टँड देऊ का ठेवायला? डॉक्टरकडे जर न्यायचं असेल तर घेऊन जाशील मला, मी तुला घेऊन जाईल. आता डॉक्टरचं कसलं मॅरेज सगळं वेगळी आहेत ना. हा भाई, नवरी स्वतःच किती आजारी पण पडणार. आजीबाईची पोटली तिच्याकडे ऍक्च्युली. आणि चमचा कुठे गायब झाला. त्याला तेल तूप काय ग. त्याला काय नाही लागत. थांब जरा 2 मिनिटं. अगं पाणी तरी टाकते तू राहू दे. पाणी आहे ना जरा. थोडस कोणी करायचं बंद झालं आहे. मला आताच ऍसिडिटी व्हायला लागली. अजून तुम्ही तो मसाला टाकलाच नाही. हसू नको. फोकस. हात भासतोय माझा. दे पकड. दे हा? इकडे दे. नाजूक नको. शेप्स स्विच. काय इन्स्ट्रक्शन द्यायचे? नाही बरोबर करते. तिला कळायलाच बसली. नाही मला कळाली नाही. आय एम जस्ट हेल्पिंग यू. तुझा हात भाजला म्हणून. हा मसाला टाकायचा आहे का तुम्हाला? ती नाही की अजून. सगळं नाही केलं. तिघं पण टाकलं ते. ती पण टाकलं. आय गेस रिक्वायर्ड असेल तो. तेच तर मला वाटतंय. पडले फोडतेच सगळं. अगं मसल्याची पुडी फोडण्यासाठी फोड. तू वेगळ्याच पद्धतीने फोडती. अनुभव. काय माहिती. हे स्टार्ट होतं ना. हा तेच तरी त्यात खराब आहे. नको नाही. इथं काहीतरी होईल बघ ही मोठी वाली. हा हे बघ इथे फोडते. थोडंसं पाणी टाकू शकतेस ना. पण आयसिंग गरज नाही आता सीझन बरोबर. अरे बापरे. एवढं नको बा. त्याला एवढं ठेवून काय करणार. नाही तर ह्याच्या मोस्ट स्वीट होणार टाक. तुला पाणी हवं येतलं नको ना. बरोबर ना पाणी. तू म्हणशील तसं सांगतो. बरोबर ना. मी आज माझ्या आयुष्यात एवढ्या 27 वर्षात पहिल्यांदा अशी मॅगी बनवताना मग सिरियसली माझ्या मम्मीने पण मला पाणी टाकून शिकवली होती. पाणी टाकले की आपण शिजली नाही. हा सो नाऊ. आणि हिला या सगळ्यांना गरज होती का. त्याची स्टार्टिंग का कळते का आपण मराठी साहित्य संमेलनात गेले. डन. नाऊ व्हॉट्स द नेक्स्ट प्रोसिजर. शिजली बघ नाही ना. मीठ नाही लागणार. पक्का. हा किती टाकायचंय. तेच कळते का लहान महिला बघायला. शिजली. टाक टाक चीज टाक.
आपल्याला अनहायजेनिक मध्ये खाऊन तर पॅन्टला पुसलं तिने. आले हे ओपन केलंय. एकच टाका मला आता. त्याला काय ग्रेट करू कट करून टाकू का ते कसं करू? पण त्याच्यात पाणी वगैरे काहीच नाहीये. आहे ना थोडं गरम कर ना ते म्हणजे खाली चालू कर. असं नको कट कर. तेच तर म्हणलं. टाकून धुवून घे थोडासा पाणी करून. So now we are mixing this cheese cake. बॅकग्राऊंड आलंय तुझ्या का चाललो. टूथब्रश. ते माझं शॉवर झालं की बट ठीक आहे. मला काय वाटतंय थोडस पाणी टाकायला हवं. नाही त्याचं पूर्ण गाळ होईल. ते तर आहेच. बरोबर झाली शिजली एकदम परफेक्टली. आता फक्त तिचं चीज घेताना आणि हे वाटलंस तू वरती टाका किंवा चावून खा. चावून नसतं का? गिळतो अंकिता गिळतो. गिळतो. विचारते चिकटते थोडं पाणी टाकू का? नको नको पाणी नको ऑलरेडी ते झालंय. थोडासा वाफवून द्यायचं का? ते पण बेटर राहील. असं म्हणजे ते हे होऊन जाईल वितळेल त्या वाफेने. इधर थकले मी काम करून. बनवणार कोण होतं का? ए झालं मी ते पण बनवले. तुला कळतंय का? झालं झालं इट विल टेक सम टाइम. ते हिट झालंय ना ऑलरेडी.